आता सप्टेंबरचा हा आणि पुढच्या 2 आठवड्यात कास पठारावर फुलांच्या रंगांचा आसमंत दिपवून टाकणारा उत्सव सुरू आहे. नजर जाईल तिथपर्यंत फुलं अगदी क्षितिजाला टेकून आभाळालाच लटकलेत की काय असं भासणारं हे दृश्य. मनाचं एक फुलपाखरू व्हावं आणि फुलांच्या ताटव्यावर विहरत राहावं असं तल्लीन करणारं मंतरलेलं वातावरण. धुक्याच्या दुलईनं आच्छादलेला आसमंत. माझ्या कल्पनेतला स्वर्ग तो हाच. हे झालं डोळ्याला सुखावणारं, मनाला रिझवणारं. पण कासची ओळख याच्याही पुढची जगाच्या नकाशावर कोरली आहे. ती मला अधिक महत्त्वाची वाटते. जैवविविधता म्हणून जे या सृष्टीच्या असण्याला आकार देतं, त्याची श्रीमंती मोजण्याचं जे पॅरामीटर आहेत, इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही असे दुर्लभ आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या स्पेसीज इथं पाहायला मिळतात. म्हणून कास पठार जगातल्या महत्त्वाच्या जैवविविधता असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. याला युनेस्को संस्थेने जागतिक हेरिटेजचा दर्जा बहाल केला आहे. कोणते असतात हो हे फुलं? या वर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणजे टोपली कारवी, अर्थात आकार टोपलीसारखा असून गुच्छांनी नटलेले असंख्य ताटवे मला दिसले. हे फूल आता 7 वर्षांनीच दिसेल अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. वाय तुरा ही स्पेसीज सातारी तुरा म्हणून ओळखली जाते. कंदाला जाड लांब पानं येतात, त्यातून एका पांढऱ्या फुलांचा तुरा येतो. कळलावी हे नाव ऐकूनच उडतो आपण. ही जहाल विषारी स्पेसीज आहे. वर लाल आणि खाली पिवळं फूल लागलेलं असतं, दिसायला अत्यंत मनमोहक. सीतेची आसव ही स्पेसीज रावणाने सीतेचं हरण केलं त्यावेळी तिची आसव फुलावर पडली म्हणून तेवढा भाग पांढरा झाला व बाकी फूल निळं राहिलं अशी दंतकथा लोकांनी या फुलाशी जोडली, म्हणून याचं नाव सीतेची आसव असं पडलं. ही स्पेसीज आपल्या अंगभूत गंधांनी कीटकांना जवळ बोलावते आणि त्याच्या बुडाला चिकट गाठ असते, ती या कीटकांना खेचून घेते. ह्या आणि अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्पेसीज जगात फक्त इथेच भेटतात. या स्पेसीजच्या प्रत्येक सवयीचे निरीक्षण नोंदवणारे वनपाल हे 1200 हेक्टर एवढ्या विस्तीर्ण पठारावर पसरलेल्या फुलांचे चालते बोलते जणू कोशच. मित्र हो, कास रंगाची तर उधळण करतातच, पण अनेक चमत्कारिक स्पेसीजचा जन्म या पठारावर या 2 महिन्याच्या काळात होतो. ते बघणं म्हणजे एका अलौकिक आनंदाची अनुभूती व पर्वणीच आहे. चला भेटूयात मग.